हे धावसंख्या 17 झालेली आहे आणि आता नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. तिसऱ्या षटकासाठी दीपू रैना हे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पूर्ण महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंना एकाच व्यासपीठावर ही स्पर्धा घेऊन येते रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. जरी स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक 1,11,000 असेल, पण ही ओळख आहे या स्पर्धेची की प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त रकमेची बक्षिसं कशी मिळतील. आमचे सर्व पाहुणे आगळ्या वेगळ्या बक्षिसांसाठी ओळखले जातात. ते तुम्हाला नक्कीच आज उद्या काल ऐकायला मिळालं असेलच. तसं आपण उल्लेख केला की या मैदानावर खेळणारे 5 संघ आहेत. त्या 5 पैकी एक संघ जर बक्षीस पात्र फेरीत गेला तर इंद्रानगर क्रिकेट क्लबच्या वतीनं 11,000 वेगळे मिळतील. हो, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा जरूर प्रयत्न होता. त्यांचा पेटंट आहे. बॉल पोचते स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, थोडासा कॅज्युअल राहिला होता. स्ट्रायकर सेंडला थ्रो होईल तोपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण केल्या आहेत. कृष्णा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न, 1 शॉट आहे म्हणजे आता मेहनत केलेली वाया गेली. एकच धाव आपण ऍड करणार, धावसंख्या 18 झाले. एक धाव महत्वाची आहे. मान्य करायला हवं की तुम्हाला स्ट्राईक हवे, पण प्रॉपर पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ड्रॅग करूनच तुम्हाला जागा सोडायची असते. पण तसं काही घडलं नाही आणि म्हणूनच ती एकच धाव मिळते. स्ट्राईक जरूर कृष्णा सातपुते यांच्याकडे गेले, पण आता दीपू रैना सज्ज आहे कृष्णा सातपुतेसाठी. ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर क्लिअर होईल, बॉल सीमारेषा पार झाली. नाही उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. येतोय चौकार, 4 धावा. गुड लेंथला बॉल ठेवला होता, पण काउंट्रीच्या विकेटवर फलंदाजाला थोडं सोपं जातं. पाऊस आहे, पण आज कुठे आहे. काल दुपारनंतर थोडासा पाऊस होता, सकाळी सुद्धा हलकीशी हजेरी देऊन गेला. काल तर अंपायर्सला रेनकोट घालूनच अंपायरिंग करावी लागली होती, पण आज पंच समाधानी असतील, आनंदी असतील की आज थोडंसं मोकळं वातावरण आहे. पण पाहूया या ठिकाणी पाऊस येईल का. जी आवश्यकता आहे, खरं तर प्रेक्षकांची आवश्यकता आहे, आयोजकांची. पावसातलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायचं आहे आणि अजूनही पावसाची गैरहजेरी मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 22. लो राहिलाय बॉल, वेग वाढवला होता यावेळेस दीपूने. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतला, खूप चांगला त्यांचा बॉलिंग फॉलो थ्रू आहे. ॲक्शन तितकीच चांगली आहे, नियंत्रण चेंडूवरचं चांगलं आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी निवडला आणि बॉल थोडा लो राहिला. अपेक्षा नव्हती कृष्णा सातपुते यांना की इतका बॉल लो राहील. रबर बॉलला एक नॅचरल बाउन्स असतो, पण तो बाउन्स मिळाला नव्हता. अगेन पण बॅटची रुबी कट आणि बॉल विकेट किपरच्या दिशेनं. मोठा फटका खेळण्यासाठी सातत्याने प्रयत्न दिसत आहेत, कारण आता चेंडू उरलेत किती, तर 7 चेंडू आतापर्यंत उरलेले आहेत या डावातले. तिसऱ्या षटकाला शेवटचा बॉल बाकी आहे आणि त्याचमुळे आता प्रयत्न नाही करणार तर मग कधी करणार. तोच इंटेंट कृष्णा सातपुते यांचा दिसतोय आणि पाहूया तो इंटेंट धावा देऊन जाईल का. दीपू रैना राऊंड विकेटनं शेवटचा बॉल. हवेत आहे बॉल, एलिव्हेशन मिळालंय. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे फाईन लेगला. क्षेत्ररक्षक व्हेरी वेल जज, कॅच कंप्लीट करतो वसीमने. तो झेल टिपलेला आहे आणि कृष्णा सातपुते यांचा खेळ संपलेला आहे. धक्का बसतोय दुसरा. टीम मातोश्री 11 अंजनाताई वाघमारे स्पोर्ट्स फाउंडेशन. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या फक्त 22, 22 रन्स ऑन बोर्ड आणि शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. प्रदीप न्यायनीत यांनी चांगला संघ बांधलेला आहे. चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडू खेळत आहेत. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि आता ती बनवण्यासाठी शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. मातोश्री 11 अंजनाताई वाघमारे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडे. आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर येत आहेत. प्रथमेश माने हे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला असतील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज असतील आकाश कनौजिया आणि प्रथमेश माने हे 2 फलंदाज. या पुढच्या सामन्याचा टॉस सुद्धा झालेला आहे, त्यामुळे